नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही सगळे कसे आहात? मजेतच आहात ना? तर अशा पद्धतीने मी आज ही छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, जे की मुलांना खूप क्रेविंग झाली होती केकची. आणि मग केकचं बॅटर आणण्यापेक्षा म्हटलं घरात ओरिओचं बिस्किट होतंच, तर मग म्हटलं चला आपण आता ओरिओ बिस्किटचा केकच बनवूया. तर आपण यांना ओरिओचे आप्पेही म्हणू शकतो. बघू शकता अगदी मस्त असं ओरिओचं मी डायरेक्टली क्रीम अलग न करता सगळं एकत्र करून त्यात ग्राइंड करून घेतलं मिक्सरच्या जारमधून. आणि आता त्याला मी मिक्स करते. दूध घालायचं आहे गरजेनुसार, आपण त्याला दूध घालणार आहोत. जास्त बॅटर थिकही नको, जास्त पातळही नको, कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने. जरा मी एका हाताने मोबाईल पकडला होता म्हणून ते जरा मला मिक्स करायला होत नव्हतं. तर अशा पद्धतीने बघू शकताय छान असं बॅटर रेडी झालेलं आहे आपलं. त्यानंतर मी त्यात चिमूटभर सोडा घालणार आहे. सोडा नाही घातला तरी पण हे छान होतात, मस्त होतात केक. कपकेकसारखे छान छोटे छोटे 2च घासाचे असतात अगदी. तर नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण नक्कीच करा. नवीन असाल तर सांगा, कमेंटही करा आणि व्हिडिओ कुठून बघताय तेही सांगा. तर अशा पद्धतीने बघू शकताय बॅटर ऑलमोस्ट रेडी झालं होतं. आता मी पॅन रेडी करून घेत होती. पॅन गरम केल्यानंतर त्यातनं आता मी तूप घालणार होती. थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने माझा आता पॅन गरम झालेला आहे. तर आता मी त्यातनं तूप घालून घेते. तुम्ही तूप घाला, बटर घाला, ऑइलही चालेल, पण तूप होतं तर म्हटलं चला तूपच घेऊया. तर अशा पद्धतीने बघू शकताय. आणि मग त्याला छान असं ब्रशने सर्वीकडून लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकताय. तर इथे अशा पद्धतीने आता यात मी ना बॅटर मला थोडं घट्ट वाटलं तर थोडंसं दूध घालून घेते. थोडं वेळ पडल्याने मग ते शोषलं गेलं आय थिंक. सो मी त्यात थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे. आणि कमेंट करत राहा, लाईक करा, शेअरही करा. व्हिडिओ बरेच जण बघतात पण सबस्क्राईब आय थिंक केलेलं नाही आहे, कमेंटही करत नाहीत. लाईक तर नक्कीच करा. तर अशा पद्धतीने बघू शकताय इथे आता बॅटर मी इथे आपण एक करू शकतो. आधी थोडं बॅटर घालायचं, त्यात नंतर चॉकलेट क्रम्स घालायचे आणि मग पुन्हा त्याच्यात आपण वरून बॅटर घालायचं, म्हणजे चोको लावा केक तयार होतो. पण ते माझं केक हे बॅटर टाकलं गेल्यानंतर लक्षात आलं घरात चॉकलेटही होतं, तर आपण त्यात चॉकलेटचे क्रम्स टाकू शकत होतो. तर बघू शकता अशा पद्धतीने इथे आता मी चॉकलेटचे क्रम्स नही टाकलेले आहेत. तर टाकायला हवे होते, नंतर लक्षात आलं माझ्या. आता हे बॅटर मी झाकून घेते. अगदी 5 ते 7 मिनटात हे आपले आप्पे रेडी होतात. चॉकलेट आप्पे म्हणू शकतो, ओरिओ केक ओरिओचे आप्पे म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे मस्त असे केक आपले रेडी झालेले होते, आप्पे, चॉकलेट आप्पे. तर अशा पद्धतीने बघा, आधी त्यांच्या कडा सोडवून घ्यायच्या सगळ्यांच्या. मुलांना खूप आवडतं असं छोटा छोटा खाऊ. लवकर होतं, 4 वाजता स्नॅक्समध्ये सुद्धा आपण हे करू शकतो, किंवा मग सकाळी. आता कोणाला नाही आवडत ना केक म्हटलं की, सगळ्याच लहान मुलांना केक खूप आवडतो. आणि ह्यात जर तुम्ही चॉकलेटचे क्रम्स घातले असते किंवा चॉकलेटचे तुकडे, तर हा चोको लावा केक झाला असता छान असा. आता या सगळ्या कडा सोडवून घेते मी, पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने बघू शकताय. व्हिडिओ कसे वाटतं तेही सांगा. एक व्हिडिओला एडिट करायला बरीचशी मेहनत लागते. चला असो. तर अशा पद्धतीने बघू शकता इथे तुम्ही हे सगळे कडा सोडवून घेतले. गार झाल्यानंतर पटकन निघतात. तर अशा पद्धतीने बघू शकताय. गरम होतं थोडंसं. आता हा एकच काय तिकडे चिपकून बसला आहे बघा तव्याला. आता तो निघत नव्हता. आय थिंक मी त्याच्या कडा सोडवूनच घेतल्या नव्हत्या, म्हणून तो राहिला तिकडंच. अशा पद्धतीने बघू शकताय. तर आपले हे ओरिओचे केक किंवा ओरिओ आप्पे मस्त असे बनवून रेडी झालेले होते. अगदी छान असा घमघमाट सुटलेला होता केकचा. अशा पद्धतीने बघू शकताय. माझ्या मुलीच्या फ्रेंड्स आल्या होत्या, मग त्यांना म्हटलं स्नॅक्स काहीतरी बनवून देऊ. तर अशा पद्धतीने मी त्यांना हे ओरिओचे आप्पे किंवा चॉकलेट केक्स बनवून दिले. तर त्यांना पण ते खूप आवडलं. इन्स्टंट केक तयार झाला. अशा पद्धतीने त्यांना पॉपकॉर्न आणि मग हे केक बनवून दिले होते मी.
आता इथे मी ना माझ्याकडे चॉकलेट होतं ते मी आता मेल्ट करून घेते आणि कोन ॲक्च्युली होता पण मला तो सापडला नाही, तर मी आता हा आपल्या घरात बिस्किटचंच रॅपर होतं तर मग त्यालाच मी कोन बनवून घेतला. बघू शकता इथे अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं आणि मग माझा हा कोन बनवून रेडी झाला. त्याच्यावर मी आता चॉकलेट टाकून घेत आहे. डेकोरेशन करून घ्यायचं थोडंसं, किंवा मग व्हाईट चॉकलेटने पण करू शकतो, पण मुलांना डार्क चॉकलेट आवडतं तर त्यानुसार मी केलेलं आहे. तर चला मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच हे ओरिओचे आप्पे ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चॅनलवर नवीन असाल तर कमेंटही करा, लाईक करायला मात्र विसरू नका. बघू शकताय माझे हे परफेक्ट असे ओरिओ आप्पे रेडी झालेले आहेत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.